हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बिहारची फेमस डिश लिट्टी चोखा। नाव ऐकून अवघड आहे असं वाटत असेल तरी खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते। आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लिट्टी चोखा बनवायला शिकवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे एक भरताचं वांग। याला अशा चाकूने चिरा पाडून घ्यायचा आहे। नंतर त्या चिरामध्ये ना असं सोललेलं लसूण ठेवायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण वांग भाजायला घेऊ ना त्यावेळेस हा लसूण पण चांगला भाजला पाहिजे। आता याला थोडंसं तेल लावून घेऊया। वांग्याला थोडंसं असं आलटून पालटून भाजून घेऊया, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजलं जाईल। कुकरला आहे ना आलू, टमाटर आणि मिरची थोडंसं उकडून घेऊया। नॉर्मली तर आलू आणि टमाटर ना वांग्यासोबत भाजूनच घेतलं जातं। मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने मी आज तुम्हाला पण शिकवणार आहे। लिट्टीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलेले गव्हाचं पीठ 1 वाटी, थोडासा ओवा टाकून घेऊया, थोडंसं मीठ, थोडीशी हळद। लिट्टी क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं तेलाचं मोहन घालतो। आणि आता हे सगळं ना छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला। घट्ट अशी कणिक मळून झालेली आहे आपली। आता आपण बनवूयात लिट्टीच्या आतमध्ये भरलं जाणारं सारण। ते बनतं सत्तूच्या पिठापासून। बऱ्याच जणांना सत्तूचं पीठ कसं बनतं हे माहीतच नाही। ते बनतं आपण जे खातो ना कुटाने त्याच्यापासून। तर आपण ते कुटाने मिक्सरला असं लावून घेऊयात। आता आपण सारण बनवून घेऊयात। बारीक आपल्याला कांदा टाकून घेऊयात, थोडीशी ठेचलेलं लसूण, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा पावडर, धने पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, मीठ, लोणच्यातला मसाला। याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल टाकतात। आपल्या इकडे शक्यतो मोहरीचं तेल खाण्यात येत नाही, मग त्याच्या जागी आपण साधं तेलही वापरू शकतो। माझ्याकडे मोहरीचं तेल अवेलेबल होतं, मी हे थोडंसं आणि साधं तेल थोडंसं वापरणार आहे। आता हे असं मिक्स करून घेऊया पूर्ण। आता आपण याचे छोटे छोटे लिट्ट्या बनवून घेऊया। ते बनवून झालेले आहेत। आपण आता याला भाजून घेऊया। लिट्टी भाजण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे आप्पे पात्र। त्याच्यात आपण आता थोडं थोडं तेल टाकून घेऊया। त्यामध्ये आपण आता एक लिट्टी भाजण्यासाठी ठेवूया। आपण यांना असं आलटून पालटून छान भाजून घेऊया। लिट्टी छान भाजून झालेले आहेत आपल्या। आता आपण चोखाची रेसिपी बघूयात। चोखा बनवण्यासाठी आपण इथं बघा भाजलेलं वांग घेतलेलं आहे, उकडलेलं बटाटा, उकडलेलं टोमॅटो आणि हिरवी मिरची, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, थोडी लाल मिरची पावडर, जिरा पावडर, थोडा चाट मसाला, गरम मसाला, थोडंसं मोहरीचं किंवा साधं तेल। आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात। थोडंसं वरतून लिंबू पिळून घेऊया। तर मी एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता जे लिट्टी बनवली आहे त्याला थोडंसं असं तोडून घेऊयात आणि तुपात डुबून घेऊया। एका प्लेटमध्ये तुपात भिजवलेली लिट्टी आणि चोखा सर्व करूया। तयार आहे आपली बिहारची फेमस डिश लिट्टी चोखा। एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।